अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु चरित्रमधील अध्याय 16वा। 3 शिष्यांनी गुरुधौम्य मुनीची गुरुसेवा केलेली कथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्याय नमः। विनवी शिष्य नामांकितु सिद्ध योगी ते पुसतु, सांगा स्वामी वृत्तांतु गुरुचरित्र विस्तारुणी। शिष्य गेले यात्रेसी, राहिले कवण गुरुपासी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातार। ऐकोणी शिष्याचे वचनी संतोष झाले सिद्धमुनी, धन्य धन्य शिरोमणी गुरुभक्ता नामधारका। अविद्या माया सुषुप्तीत निजले होतो मदोन्मत्त, तुझ करिता चाहले चेत ज्ञान ज्योती उदय मज। तुझी माझा प्राण सखा एक शिष्य नामधारका, तुझ करिता जोडले सुखा गुरुचरित्र आठवले। अज्ञान तिमिर उष्णातू पिडवणे आलो कष्ट, तू सुधामृत सागरातू तुवा माते लोटिले। तुवा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी, पुत्र पौत्रीतून आंदसी दैन्य नाही तुझा द्वारी। गुरु कृपेचा तू बाळक, तुझ माणिती सकळ लोक संदेहान धरी घे गा भाव भाक अष्टेश्वरी आनंदसी। गुरुचरित्र कामधेणू सांगेन मज विस्तारुणू, श्री गुरु राहिले गोप्य होण वैजेश्वर सन्निधान। समस्त शिष्य तीर्थासी निरोप गेले प्रियसी, होते आपण गुरुपासी सेवा करीत अनुरुत। संवत्सरी एकतया स्थानी होते गोप्य गुरुमुनी, अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर। असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एकमुनी, श्री गुरु ते देखुनी नमन केले भक्ती भावे। माथा ठेवणी चरणावरी स्तोत्र करी परोपरी, स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो। तप करीत बहुत दिवस स्थिर नवे मानस, याची कारण ज्ञानास न दिसेस मार्ग आपणासी। ज्ञानाविने तापसी वृथा होये सायसी, तुम्हा देखता मानस हरुष जाहले आदिमज। गुरुची सेवा बहु दिवस केली नाही सायस, याची कारण मानस स्थिर नवे स्वामिया। तू तारक विश्वासी जगत गुरु तुझी होसी, उपदेश करावे आम्हाचे ज्ञान होई त्वरित जेणे। ऐकोणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून, जाहलासी तू केवी मुनी गुरुविडे सांग मज। ऐसे म्हणते श्री गुरुमूर्ती मुनीचे डोळे अश्रुपाती, दुःख दाटले अमिती एक्या स्वामी गुरुनाथा। गुरु होता आपणासी एक, अति निष्ठुर त्यांचे वाक्य, माते गांजिले अनेक अत्कृत्य सेवा सांगे मज। न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषा व्याकरण, म्हणे तुझे अंतकरण स्थिर व्हावे अद्यापी। म्हणून सांगे आणि काही आपले मन स्थिर नाही, करी त्याचे बोलवाया अनेक सोपे करी मज। याने परी बहु दिवसी होतो तया गुरुपासी, बोले माते निष्ठुरेसी कोपोणी आलो त्यावरी। ऐकोणी त्यांचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन, म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तू होसी। एकदा मूर्ख आपले घरी मळ विसर्जी देव करी, आपले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सगळीकांसी। तैसे तुझे अंतकरण आपले नासिक छेदून, पेवढीला ते अपशकुन करणार होसी तुझी एक। न विचारीसी आपण गुण, तू ते कैसे होईल ज्ञान, गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी प्रियसा। आपले गुरुचे पुनर्दोष सदा उच्चार करीसे हरुष, ज्ञान कैसे होय मानस स्थिर केवी होई आता। जवळी असता विधानू का हिंडावे राणू राणू, गुरु असता कामधेणू वंचुणे आलासे आम्हापासी। गुरुद्रोही कोणणारे त्यासी नाही इह पर, ज्ञान कैसे होय पर तया दिवांत करासी। जो जाणे गुरुची सोय वेदे शास्त्रादी त्वरित होये, तो सर्वज्ञ त्वरित होये गुरु संतुष्ट होतांची। संतोष बीता श्री गुरुची अष्टसिद्धी आपले वंशी, क्षण न लागता प्रियसी वेदशास्त्र त्यासी साध्य होये। ऐकोणी श्री गुरुचे वचन माथा ठेवी श्री गुरुचरणी, विनवी तसे कर जोडून करुणावचन करुणिया। जय जयाजी जगद्गुरु निर्गुण निर्विकारू, ज्ञान सागरा परंपारू उद्धरावे आपणासी। अज्ञान माया वेष्टोणी नेनो गुरु ऐसे कवण, सांगा स्वामी प्रकाश ज्ञान होया आपणासी। कैसा गुरु ओळखावा कोणपरी आहे सेवा, प्रकाश करुणी सांगावे विश्ववंद्या गुरुमूर्ती। जेणे माझे मन स्थिर होऊनी ओळखे श्री गुरु, ऐसा करणे उपकारो म्हणून चरणासी लागला। करुणावचन ऐकोणी श्री गुरुनाथ संतोषोणी, सांगता जाहला विस्तारुणी गुरु सेवा निधान। श्री गुरु म्हणती ऐकमुनी, गुरु म्हणजे जनक जननी, उपदेश करता आहे कोणी तोची जाणावा परमगुरु। गुरु हरिहर वीरींची जाणा, स्वरूप तोची नारायण, मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने। यदार्थी कथा ऐक, सांगेन ते तत्पर ऐक, आदी पूर्वी असे निक गुरु सेवा भक्ती भावे। द्वापारांती प्रेयसी विप्र एक धौम्य ऋषी, तिघे होते शिष्य त्यासी वेदाभ्यास कराविया। एक अरुणी पांचाळ, दुसरा वेद केवळ, तिसरा अपमन्य बाळ, सेवा करीती वडे विद्ये लागी। पूर्वी गुरुची ऐसी रीती, शिष्या करवी सेवी घेती, सेवा किती अंतकरण त्यांचे पाती, निर्वाण परी शिष्यांचे पाहुण्या अंतकरण ऐसे भक्त निर्वाण। ऐसे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण, मन कामना पुरविती ऐसा धौम्य ऋषी भला। तया अरुणी पांचाळ एके दिवशी निरोप दिला, एक दिविजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी, आजी तुम्हा आऊ जावणी कृषीचे नावे तटाक पाणी। जव वरी होये तृप्त भूमी, असे वृत्ती तळी खाली, तेथे पेरिले असे जाळे उदक नेवणी तेथे घाली। शीघ्र म्हणे शीघ्रासी शिष्यासी ऐसे,
ऐसा गुरु निरूप होता गेला शिष्य धावता तटाक असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अतिशय दाराज गर्जित वृत्तीभूमी उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपती माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधे म्हणत असे आणोणिया शिळा दगड बांधिता होय उदक आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहुनिया प्रयत्न करी नानापरी काय केल्या नचले वारी म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणत असे मग म्हणे विचारी गुरुचे शेती न चले वारी प्राण त्यजिन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्ते निश्चय करुणी मानसी म्हणी ध्याये श्री गुरुसी म्हणे आता उपाय याची योजनेत यत्न करावे उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण आडपडो म्हणत निर्धारिले तिये वेळी दोणी होता धरी दरडी पाय टेकी दुसरेकडे जाहला आपण उदका आड म्हणी श्री गुरु ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण करता तक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहत असे नित्य सरीसे तया मध्ये शिष्य कैसे बुडाला असे अवधारा ऐसे शिष्य तिये स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाहली धणी उदक पूर्ण परियसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी अंतकरणी दिवस गेला अस्तमाने अद्यापि शिष्य नाही म्हणे ऐसे आपण विचार करीत दिवस गेला आपले वृत्तीत जाहले असे उदक बहुत संतोषत असे देखा न देखी शिष्य दिये वेळी म्हणे शिष्या काय जाहले काय भक्षिले व्याघ्र व्याळा उदका निमित्त कष्ट केले ऐसे म्हणे विचारतो उंच स्वरे बोलावितो अरे शिष्या सख्या म्हणतो प्रेम भावे बोलावी येडे परी करुणा वचडी पाचारी तसे सौधौम्य मुनी शब्द पडे शिष्यकाणी मग तेथून या निघाला येऊन या श्री गुरुसीने म्हण केले भावेसी धौम्य मुनी महाहरुषी आलिंगोणिया आश्वासिला वरु दिदला तिये वेळी ऐक शिष्यास्तव मोणी तुथे विद्या आली सगळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणे झाले विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्ती भावे करुणिया कृपानिधी धौम्य मुनी आपुलिया आश्रमाने येऊन निरोप दिले संतोषणी विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुल्या स्थाना अनेक दोघे शिष्य जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा गुरुचे करी शुश्रूषणा त्याचे पहावे अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन ऐक तुम्हासी तुम्हा जाऊणी अहर्निशी वृत्ती आमुची रक्षिजे रक्षून या वृत्तीसी आणावे धान्य घरासी म्हणता शिष्य अतिहरुषी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्री कष्ट करी राशी होता ते अवसरी आला आपुल्या गुरुपासी सांगता जाहला श्री गुरुसी म्हणे ब्रह्मीर बहरली राशी आता आणि त्या ग्रहासी काय निरूप म्हणत असे मग म्हणे धौम्य म्हणे बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुराणे आता धान्य आणावे म्हणून देते एका गाडा तया जुंपोडिया रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे ऐके सवा जंपोडी रेडे दुसरेकडे आपणे वाढे वोडे याने परी घेऊनी गाडे आला वृत्ती जवळीके दोन्ही खंडी जाळी येसी भरी शिष्य गाडी यांसी एकेकडे रेडा यासी जुंपोडी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेंसी आपण नवे दया सरसी मग आपुले कडेसी बाधता झाला त्रिजू देखा सत्राण दया सरसी चालता आला मार्गेसी रेडा ऋतला चखुलासी आपले गाळ बोडी तसे चिखुली ऋतला म्हणून चिंता करी बहु म्हणे आपण ओढी तस्त्राणी गळा फास पडे जैसा सोडवणी रेडासी काढीला गाडा त्याने शिष्य ओढीता गळा आपले फांसे पडून प्राण त्यजू पाहे इतुके होता निर्माणी सन्मुख आला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणे कृपा अधिक उपजली सोडवुनी शिष्यांते आलिंगोडी करुणा बहुत वर दिला अभिमंते संपन्न तुची वेदशास्त्री वरु देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्याची निरूप घेऊन गेला घराचे शिष्य तो पै परियसा तिसरा शिष्य उपमन्य जाण सेवा विषयी बहु निपुण गुरु सेवा शुश्रूषण बहु करी परियसा त्यासी व्हावे बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर विचार करीत असे गुरुवरू यात उपाव करावे त्यासी म्हणे धौम्य म्हणे तुते सांगे ऐक करणे नित्य गुरु नेऊनी रक्षण करे तृणचरे ऐसे म्हणता गुरु म्हणे नमन केले त्याचे चरणे गुरे नेऊनी राणी चरविले बहु असे क्षुधा जाळली आपणासी शीघ्रची आणली गृहासी कोपे करू दयांसी शिवणे शीघ्र येतोसी का सूर्य जाये अस्तमाणी तव वरी चारी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तत ऐसे म्हणत असे अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तिरी आपण येथे स्नान करी तया जवळीच घरचारी असती विप्र आश्रम जाऊन या तया स्थान भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधना रक्षण येणे परी प्रतिदिवसी रक्षणे आणि गुरेणीशी वर्तता गुरुधौम्य ऋषी पुसता जाहला तयासी पै गुरु म्हणे शिष्यासी तुवा नित्य उपवासी तुझे देह पुष्टीसी कवणे परी होत असे ऐकोणी गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्र घरी तेथे देखा भोजन करुनी प्रतिदिवशी गुरे घेऊनी येतो निशी श्री गुरु म्हणे दयासी आम्हा सोडून केवी भुक्ती भिक्षा मागुनी करासी आणून द्यावे प्रतिदिवसी मागुती जावे पुरापाशी येऊन यावे निशिकाळी गुरु निरोप ये रे दिवसी गुरे घेऊन राणासी मागे भिक्षा नित्य जैसे देऊन दिले घरांतू
घरी त्या ते भोजन कधी नवे परिपूर्ण पण रपी जाय तया स्थान भिक्षा करुणी जेवीत असे. नित्य भिक्षा वेळ दोणी पहिली भिक्षा देऊनी सदरी दुसरे आपण भक्षणी काळ ऐसा कंठित असे. याने परिक्वचित काळ वर्तता होता महासूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसत असे शिष्यासी. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली क्षुधा क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोणी म्हणत असे. एक वेळ घरासी आणून देतो प्रति दिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करुणी भोजन आपण या ऐसे म्हणतात धौम्य मुनी तया शिष्य कोपणी म्हणे भिक्षा वेळ दोणी आणून घरी देईन पा. गुरु निरूप येणे परी दोन्ही भिक्षा देऊनी घरी कैसा शिष्या निर्धारी म्हणे क्लेशन धरीची. गुरे सहित राहण्यात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखत असे दयांसी. स्तनपीत वासरासी उच्छिष्ट गळे संधीसी वाया जातो भूमीसी म्हणून जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीर माण करी त्याने उपले उदर भरी दोन्ही वेळे भिक्षा करी तेत्व भावभक्तीने अधिक पुष्ट झाला. आपण म्हणे गुरु अवलोकन पाहुणी शरीर रक्षण कैसा स्थूळ होत असे. मागुती पुसे तयासी कवणे परिपुष्ट होसी सांगे आपले वृत्तांत असे उच्छिष्ट पाण क्षीर करी. ऐकोणी म्हणे शिष्यासी मती हानी होय उच्छिष्टेसी दोष असे बहुसी भक्षू नको म्हणत असे. भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही दया आहार दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रान दगळत होते क्षीर होत एक रोईच्या झाडेसी. म्हणा बरे वे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पाण धरू झरणीवर म्हणून तेथे बैसला. पाण तोडणी कुसरी तयामध्ये क्षीर भरी देत होता धणीवरी तव भरिले अक्षयातू त्याने गेले अक्षी दोणी हिंडत असे राण राणी गोरेण दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे. कष्ट बहु अक्षिहिणी चिंता करीत असे गोधणी गुरे पाहू जाता राणी पडिला एका आरडातू. पडवनिया आडात चिंता करीत अत्यंत गुरे गेली आता सत्य बोल गुरुचे येईल. पडिला शिष्य तिये स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करीत धौम्य मुनी अजूनही शिष्य न येची. म्हणून गेला राणासी तेथे देखे तेथे गोधळाचे शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वर पाचारी. पाचारीत धौम्य मुनी ध्वनी पडिले शिष्यकाणी प्रति उत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकोणी त्याचा वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवस्तवी म्हणत निरोप दिले तैवेळी. गुरु निरोपती एक क्षणी अश्विन देव ध्याय मणी दृष्टी आली दोणी नयनी आला श्री गुरु सन्मुखे. येऊन या श्री गुरुसी नमन करी भक्तीसी स्तुती करी बहुवसी शिष्योत्तम तिये वेळी संतोषणी धौम्य म्हणे तया शिष्या आलिंगोणी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टल तुझे भक्तीसी. प्रसन्न होणी शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रे तत्क्षणेसी आले तया शिष्यासी देखा. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपल्या घरासी विवाह करुणी दुखेसी नांदता असे म्हणत असे. होईल तुझी बहुत कीर्ती शिष्य होईल अत्यंत उत्तंग नाम विख्यात शिष्य तुझा परियसा. तू तुझी दक्षिणेसी आणील कुंडले परियसी जिंकोणी या शेषाशी कीर्तिवंत होईल. जन्मो जया रायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त भारपांसी त्याग करुणी परियसा. तोची उत्तंग परिसा जाऊन पुढे केले सर्प यज्ञ जन्मो जया ते प्रेरण समस्त सर्प मारविले. ख्याती जाहली त्रिभुवनातू तक्षक आणिले इंद्रासहित कृपा गुरु कृपेचा सामर्थ्य ऐसे असे परियसा. जे नर असे गुरुद्वेषक त्यासी कैसे परलोक अंती होय कुंभीपाक गुरुद्रोही पातकासी. संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र तापसी लादे क्षण न लागता. ऐसे जाणणी मानसी वृथा हिंडेसी अवेदिसी जाय आपल्या गुरुपासी तोची तुझे तारिल. त्याचे मन संतुष्टता तुझं मंत्र साध्य सत्य म्हणून करुणी निश्चित त्वरित जाय म्हणती देखा. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र जाहला अतिज्ञाता चरणावरी ठेविला माता विणवित असे तिये वेळी. जय जया जय गुरुमूर्ती तुझी साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्व बोध कृपेडे. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित्य गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्टे. सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता साधे केवळ होय होता भिन्न मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न जाहले असता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मनपती ते काय उपभोग वाचुनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुनी पाही जीवित्वाचे वास नाही प्राण त्यजिने गुरुप्रीती. ऐसे परी श्री गुरुसी विरवी ब्राह्मण हरुषी नमळे निघे वैराग्यासी निश्चय केला प्राण त्यजो. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लाविता जैसे तृण भस्म होय तक्षणी. जैसे कापूस राशीशी वन्ही लागता प्रियसी जळोनी जाय त्वरितैसी तैसे तयासी जाहले. या कारणे पापासी अनुतप्त होता प्रियसी क्षालन होय त्वरितेसी शतजन्मींचे पाप जाय. निर्वाण रूप द्विजवर निघाला त्यजने वेळेवर ओळखोनिया जगद्गुरु पाचारेती तयासी. बोला बोनिया ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष.
वैराग्य उपजले तुझा म्हणी दुष्कृत गेले जळून एकचित्ते करुणी स्मरे आपले गुरुचरणा ती वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगत गुरु तुझी होसी त्रय मूर्ती अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैची शरीरी उदय होता भास्कर अंधकार केवी राहे ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी भक्तीसी रोमांच उठते हरुषी सद्गतीत कंठ जाहला निर्मळा माणीसी तिये वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया निर्वाण देखुणे अंतकरणी मस्तकी ठेवी ती दक्षिण पाडी ज्ञान जाहले तत्क्षणी तिया ब्राह्मणासी परियसा वेदशास्त्रे तात्काळी मंत्र अस्त्र आले सकळी प्रसन्न झाले चंद्रमौळी काय देव त्या द्विजाचे परस लागता लोहासी लो होय सुवर्ण बावन्न कसी तैसे त्या ब्राह्मणासी ज्ञान जाहले परियसा आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरूपिती तयासी आमुचे वाक्य परियसी जाय त्वरित कुरुजवळे जाऊन या गुरुपासी नमन करी भावेसी संतोष होईल भरवसी तोची आपण सत्य माणी ऐसे परी गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संमुखिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपासी निरोप देवनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले वरियसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एक चित्ते परियसा सिद्ध रहणे नामधारकाची राहिली श्री गुरु भिल्लवडीसी महिमा जाहली बहुवसी प्रख्यात असे सांगोण म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू सकलाभिष्ट लादती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतारो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे धौम्या ऋषी आख्यान मूढ ब्राह्मणस्य गुरुभक्ती उपदेश कृतन नाम षोडशोध्याय प्रसंग 16 ग्रंथ संख्या 2050 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।